तर पब्लिक, मी तौसिफ गडकरी आणि तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर. आज तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे नवीन विषय. आज पाटणमध्ये मोठ्या प्रमाणात युद्धपातळीवर रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू होतं आणि आज मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वगैरे काढण्याचं काम सुरू झालं सकाळी लवकर. चित्रात तुम्ही पाहू शकता. आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅमची समस्याला पाटणकरांना सामोरे जावं लागलं, कारण दोन्ही साईडला रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू होतं आणि त्यामुळे येणारं जाणारं ट्रॅफिक सगळं अडकून बसलेलं होतं. एक साईडने रस्ता खडी वगैरे कॉन्क्रीट टाकायचं काम चालू होतं आणि दुसऱ्या साईडला रस्ता लेवलिंगचं वगैरे काम सुरू होतं. गाड्यांना येण्या जाण्यासाठी जागा अपुरी पडत होती, त्यामुळं ते काम हाती घेण्यात आलेलं होतं आणि यामुळे मोठ्या प्रमाणात लोकांना ट्रॅफिकच्या समस्येला सामोरे जावं लागलं. आज मोठी यंत्रणा, आज रविवार होता तरी पण कंपनीची लोक रस्ता रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री वगैरे पाटणमध्ये अवेलेबल होती. तसेच भरपूर प्रमाणात कंपनीचे कर्मचारी वगैरे रस्ता रुंदीकरणासाठी प्रयत्न करताना दिसत होते आणि रुंदीकरणामुळे पाटणच्या लोकांना ट्रॅफिकच्या समोरे जावे लागत आहे. त्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्यासाठी प्रशासनाकडून सूचना वगैरे देण्यात आलेल्या होत्या. तरी पण पाटण शहरामध्ये सध्या युद्धपातळीवर काम सुरू असल्यामुळे बाहेरगावून येणाऱ्या खास करून ड्रायव्हर वगैरे लोकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, त्यामुळे ट्रॅफिकच्या समोर जावे लागणार नाही. आणि त्यातच रामापूरच्या चौकामध्ये एक ST अडकून बसली होती. थोडासा खड्डा होता, त्या खड्ड्यामध्ये अडकल्यामुळे प्रवाशांना वगैरे भरपूर असं हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या. 3-4 तास ही गाडी अडकून होती, त्यामुळे प्रवाशांचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर रामापूर येथील स्थानिक तरुणांनी गाडी ढकलून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण हा प्रयत्न निष्फळ ठरला, कारण गाडीचं पुढचं बॉनेट वगैरे जमिनीला टेकल्यामुळे गाडी काही मागं सरकत नव्हती. त्यानंतर JCB वगैरे बोलवला गेला आणि JCBने गाडी ओढून बाहेर काढण्यात आली. खास करून या तरुणांचं हार्दिक आभार म्हटलं पाहिजे, कारण ह्या रखरखत्या उन्हामध्ये हे सर्व एक सामाजिक कार्य करण्यामध्ये जुटलेले होते. असे आमचे रामापूरचे सगळे यंग ब्रिगेड असल्या रखरखत्या उन्हामध्ये नक्कीच एक चांगलं कार्य करताना आणि त्यानंतर रस्ता रुंदीकरणाला दुपारी आणि जोर आला आणि खडी वगैरे कॉन्क्रीट टाकण्याचं काम जोरात सुरू होतं. त्याचबरोबर आमचे एरपळेचे मित्र महेश आणि त्यांच्या टीमने असल्या रखरखत्या उन्हामध्ये लाईट पोल बसवण्याचं काम त्यांचं सुरू होतं. नक्कीच त्यांच्या कार्याला साराम कष्ट हेच भांडवल अभिप्रेत करून त्यांनी लाईट वगैरे काढण्याचं काम सुरू होतं आणि 2 दिवस लाईट पाटण शहरात राहणार नाही. सोमवार आणि मंगळवार. आज अक्षय तृतीया असल्यामुळे सर्वप्रथम अक्षय तृतीयेच्या सर्वांना शुभेच्छा. आज अक्षय तृतीया असल्यामुळे आज लाईटच बंद राहणार होती, पण आज सण असल्यामुळे लाईटच पुढं ढकलली गेली आणि सोमवार आणि मंगळवार या 2 दिवशी सकाळी 8
ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत लाईट पाटणच्या भागामध्ये नसणार आहे. त्यामुळे मोबाईल वगैरे सकाळी लवकर चार्जिंग करून घ्या, नाहीतर मग दिवसभर असंच राहावं लागणार आहे. आणि काम असल्या रखरखत्या उन्हामध्ये लाईटच्या पोल वगैरे चढणे सोपं काम नाही ना. त्यासाठी MIDCच्या सर्व कर्मचाऱ्यांचे आणि ह्या लाईन ओढणाऱ्या सर्व मेंबरचे हार्दिक आभार की ते एक चांगलं कार्य करत आहेत. असा हा सुंदर रस्ताच तयार करण्याचं काम आता प्रगतीपथावर हळूहळू येऊ लागलेलं आहे. आणि नक्कीच यामुळे पाटणच्या वैभवात भर पडणार आहे आणि पाटण देखणं सुंदर आणि स्वच्छ असं पाटण होणार आहे. आता सध्या रस्ता रुंदीकरणामुळे पाटणच्या बाजारपेठेवर परिणाम झालेला आहे, पण नक्कीच भविष्यात पाटणच्या बाजारपेठेला रस्त्यामुळे चांगले दिवस येणार आहेत आणि पाटणचा यामुळे नक्कीच विकास होणार आहे. त्यासाठी थोडे कष्ट, हाल, अपेष्टा पाटणकरांना सोसाव्या लागणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे धुळीपासून पाटणचं संरक्षण होणार आहे. कारण आता वर्षभर झाले रस्त्याचं काम प्रलंबित होतं आणि पाटणवासियांनी धुळीमुळे सगळे पाटणकर परेशान झालेले होते, त्रस्त होते. पण असो, आता रस्त्याचं काम पण सुरू झालेलं आहे आणि फास्ट काम होत आहे. लवकर रस्त्याचं काम पूर्ण व्हावं आणि पाटणपर्यंत दिमागदारपणे उभं राहावं अशी इथं आशा व्यक्त करतो. त्या रस्त्याच्या दोन्ही साईडला काम सुरू आहे. एक साईडला कॉन्क्रीट करायचं काम सुरू आहे, तर दुसरीकडे रस्ता वगैरे पसरून देण्याचं काम सुरू होतं. त्यामुळं वाहने सावकाश चालवा. रात्री उशिरापर्यंत काम सुरू असताना आपल्याला पाहायला भेटेल. नक्कीच मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच माहिती आणि अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सहकार्य करा. आणि असंच तुमचं प्रेम आपल्या चॅनलवर सदैव राहो अशीच इथं अपेक्षा करतो. आज व्लॉग बनवल्याला थोडा वेळ झाला, कारण दिवसभर आमचं पण दुकान आज आम्ही काढलं, त्यामुळं भरपूर वेळ त्यात गेला. तर थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. असंच प्रेम आणि सहकार्य तुम्हा सर्वांचं लाभो. थँक्यू, आभारी आहे.